नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजचं आपलं पॉडकास्ट असणार आहे एका मिसॉजिनिस्ट माणसावर. मिसॉजिनिस्टचा अर्थ आहे आपल्या मराठी भाषेमध्ये स्त्रीद्वेषी, म्हणजे जो स्त्रियांचा द्वेष करतो. हा एक असा बाई माणूस आहे की ज्या माणसासाठी स्त्रिया हेच एक कंटेंट आहे. कंटिन्युअसली हा स्त्रियांबद्दलच बोलत असतो. स्त्रिया अशा असतात, स्त्रियांचा हे केलं पाहिजे, आदर केला पाहिजे, स्त्रियांचा अभिमान बाळगला पाहिजे, स्त्रियांनी हे केलं पाहिजे, स्त्रियांनी ते केलं पाहिजे, महिला सक्षमीकरण, ह्या सगळ्या गोष्टी आणि सगळ्या ताईंचा दादा पक्याच्या पकाऊ बाता. ए जोरू का गुलाम अरे बन के रहूंगा, जोरू जोरू का गुलाम बन के रहूंगा. ह्याच्या मनात जो स्त्रियांचा आदर आहे ना, त्यातली जी स्त्री आहे ती फक्त आणि फक्त ह्याची बायकोच आहे. त्या व्यतिरिक्त बाकी बायका काही स्त्रिया नाहीत. फक्त हाच एक आले आहे कुठली तरी परी, हूर परी, जी फक्त स्त्री आहे आणि तिचाच हा आदर करतो आणि तिलाच सगळ्या स्त्रियांसमान मानून, म्हणजे तिची पूजा करतो, त्या देवीची पूजा करतो आणि तिचंच सगळं चांगलं गुणगान गातो. बाकी ह्याच्या तोंडातनं इतर स्त्रियांसाठी कधीही चांगलं निघत नाही. अरे बाबांनो, ह्याला कोणीतरी समजावून सांगा. जेव्हा कोणाच्या बाबतीत आपल्याला आदर असतो ना, जेव्हा स्त्री जातीबद्दल आदर असतो, तर मग त्या सगळ्या स्त्रियांच्या बाबतीत तुम्हाला आदर असला पाहिजे. त्याच्यामध्ये असं काही सिलेक्टिव्ह ग्रुप किंवा तुझा तो ग्रुप पण नाही आहे. तुला तर सिलेक्टिव्ह एकच व्यक्ती आवडते, म्हणजे तीच एक स्त्री आहे जीच सगळ्यात महान आहे. इतका मर्यादित आहे, इतका संकुचित आदर आहे तुझा. आणि आता ना काहीतरी वेगळा टॉपिक घे, ठीक आहे. हे सगळं बायकांचं सक्षमीकरण करायला ना खूप बायका आहेत यूट्यूबवर. तुझ्यासारख्या अजून एका बाई माणसाची गरज नाही. आला मोठा बहनों का भाई बनने के लिए. एरवी तर तू तुझी पकाऊ आणीतनं सगळ्यांना पकवत असतोसच, पण तुला दुसरा कुठला दिवस मिळाला नाही का रे इतका घाणेरडा थिल्लर मेसेज देण्यासाठी? अगदी तू वुमेन्स डेच्या दिवशीच तो मेसेज देण्याचं ठरवलंस. त्याच्यातनंच कळून येतं की तू फक्त दिखावा करतोस स्त्रियांचा आदर करण्याचा. अदरवाईज तुझ्या मनामध्ये 1% पण कोणत्या स्त्रीबद्दल आदर नाही आहे. किती कुचकायस रे. असे घाणेरडे कुचकट विचार आहे ना स्त्रियांच्या मनात पण येणार नाही, ज्या म्हणजे जन्माने स्त्री आहेत, पण तुझ्यासारख्या बाई माणसाच्या डोक्यात बरोबर आले. आणि अशा वेळेला तुझी ती सो कॉल्ड इंटेलिजंट बायको काही बोलत नाही का तुला? का तिचं अप्रुव्हल घेत नाहीस अशा वेळेला असे फालतू रील्स बनवण्याच्या आधी? बाई मी असं बोलणार आहे, मी बोलू का गं? नाही बोलत तिला, नाही विचारत तुझ्या चिवला. मंडळी, तुम्हाला असं वाटत असेल ही कशाबद्दल बोलत आहे, तर महिला दिनाच्या दिवशी या पक्या पक्कावने एक रील टाकली होती आणि त्यामध्ये सगळ्या महिलांना विश करत हा म्हणतो, एक बाई असूनही दुसऱ्या बाईला न समजणाऱ्या आणि दुसऱ्या बाईचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या, एक बाईच बाईची दुश्मन असते ही गोष्ट सार्थक करणाऱ्या सगळ्या बायकांना माझ्याकडून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्या बरं का. हां, आणि ह्याला ना छोटं बाळ आहे, बाळ. क्या किती स्ट्रेस आलेला रे. एवढंसं वाक्य बोलायला पण 10 रिटेक तरी घेतले असतील कमीत कमी. एवढं बोलता येत नाही, आला मोठा शुभेच्छा द्यायला. तुला काय वाटलं? खूप मोठा जोक मारला तू, खूप मोठे कॉमेडी केलीस आणि लोक हसणार तुझ्या जोकवर. हां, कळलं ना? कॉमेंट वाचून कळलं असेल ना? तर जरा डोक्यात तुझ्या प्रकाश पडू दे. हां, फक्त नावाचंच नको, डोक्यामध्ये पण असू दे. चोमडा कुठचा. तुझ्यासारखे सगळे नसतात हपापलेले. नुसतं तिथून मिळतंय ना, छपाई होते ना रोजच्या रोज महिन्याला, त्यामुळे जास्त तू शेफारलायस आणि जास्त चढवून ठेवलेस. समजलं ना? तुझं सगळं प्रेम वगैरे किती मटेरियलिस्टिक आहे ना ते आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे तू काही वेगळं काही उगाच शो ऑफ करण्याची गरज नाही आहे. म्हणून तुला मी एकच गोष्ट सांगते, मी पण हे रील्समध्येच बघितलं आहे की दे डोंट मेक मेन लाईक बिफोर. म्हणजे आजकाल असे पूर्वीसारखे मुलं रेज नाही होत आहेत, पहिलेसारखे पुरुष नाही राहिले. आता म्हणजे आपण डिफरंटली आपल्या मुलांना अपब्रिंगिंग वगैरे देतो. तर त्याचप्रमाणे ना आता तुमचं थिंकिंग पण बदलत चाललं आहे. आता ते बॉन्ड, लग्नाचा बॉन्ड वगैरे हे पण पूर्वीसारखं उरलेलं नाही. आणि तू पार्टनर चूज करताना किती बॉन्डिंग होतं तुमच्यामध्ये आणि कुठल्या बेसिसवर, कुठच्या नॉर्म्सवरती तू पार्टनर सिलेक्शन केलं आहेस हे तू स्वतःच लोकांना वारंवार सांगितलं. त्याच्यामुळे मला आता नव्याने सांगण्याची गरज नाही. सो तुझ्यासाठी पहिल्यापासूनच किती छापून आणणार आहे
हे जास्त मॅटर करत होतं. आणि प्लस ते बोनस, ते तुला तिच्यावरती भाळलास, पाहता क्षणी प्रेमात पडलास, ते तर ॲड ऑन होतं. राहिला प्रश्न बाईने बाईला मागे ओढण्याचा, मराठी माणसाचा, आणि काय बाई बाईची दुश्मन असते वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा ना, तर ते आम्ही आमचं बघून घेऊ बरं का. ती तुझ्या ह्याच्याखालीच मी कॉमेंट वाचली होती, कोणीतरी केली होती. ते बायकांचं बघून घेतील. तुझ्यासारख्या कोणाला तरी पडण्याची त्याच्यामध्ये काही गरज नाही. तू दुसरं काहीतरी शोध. पुरुषांमध्ये राहा आणि पुरुषांसारखं काहीतरी युनिक आणि काहीतरी स्ट्रॉंग कंटेंट शोध. या फालतू अशा बाई लोकांच्या काड्या लावण्याच्या कंटेंटमध्ये भारी इंटरेस्ट आहे तुला. ॲज एक्सपेक्टेड हा नेक्स्ट व्हिडिओ घेऊन आला की माझी बायको चालली कुठेतरी बाहेर आणि मला आता माझ्या मुलीला सांभाळायचं आहे आणि मी कसं काय सांभाळलं तिला 24 तास. तर ते आधी एक रील तर टाकलीच होती याने की कसं काय बायकोला आराम करायला देतो आणि कसं काय म्हणजे बाप असला पाहिजे, खरोखरचा बाप माणूस, आणि मग कसं तो मुलीसाठी स्वतःची झोप सॅक्रिफाईस वगैरे करतो, ते त्याने दाखवलंच होतं. पण आता त्याने पूर्ण सांभाळून दाखवलेलं आहे. त्याच्यासाठी एक अख्खाच्या अख्खा व्हिडिओ काढलेला आहे, कारण याच्याकडे काही दुसरं कंटेंटच नाही. हा ते इतर बायकांसारखाच आहे, फक्त त्या असं थोडं ॲडिशनल धुणी भांडीचं पण दाखवतात. हा उद्या ते दाखवायला पण कमी नाही करणार. म्हणजे काय नाही उरलं ना तर दाखवेल की बघा मी माझ्या बायकोसाठी ना कामवाली बाई नाही आली तर कसं काय भांडी पण घासून देतो. तर त्याच्यामध्ये काहीच शौर्य नाही आहे पक्या. ठीक आहे, सगळे पुरुष आजकाल ते करतात, कारण ते म्युच्युअल अंडरस्टँडिंगवरच करतात. जसं मागे मी मावशीला पण हे उत्तर दिलं होतं, जेव्हा कोणी मला कॉमेंट केलेली, असं आम्हाला वाटतं की ती मावशीची फेक आय डी होती आणि त्याच्यामध्ये तिने लिहिलं होतं की माझा नवरा बाई काय दुबईला टॉयलेट साफ करतो. तर तेव्हा मी म्हटलं होतं हो करतो ना, का नाही करणार, त्याचं घर आहे, त्याचं पण घर आहे, तो पण यूज करतो टॉयलेट, तर साफ केलं तर काय बिघडलं, कुठे बिघडलं. तर एवढं ना पब्लिक आता शून्य झालेलं आहे. आणि तू एकटाच काही मॉडर्न आणि लिबरल नाही झाला आहेस विचाराने, इतरही लोक झाली आहेत. तर त्यांना ना तुझे फडतूस व्लॉग बघण्यामध्ये आणि तुझं काय फडतूस मेसेजमध्ये ना काहीही इंटरेस्ट नाही आहे. तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त कामं ते स्वतःच्या घरात करत असतील आणि कुठलाही बडेजाव न करता, कुठेही न दाखवता. तुझ्याकडे तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तरी आहे, तू त्याच्यावर दाखवून करतोस. लोक तर चुपचाप करत असतील, त्यांना कोण अप्रिशिएट पण करत नसेल आणि त्यांना त्याची गरज पण नसेल. ते स्वतःच्या मनाने खऱ्या मनापासून आपल्या बायकोला मदत म्हणून तीही तेवढंच काम करते, त्यासाठी हातभार लावत असतील. आणि तुला सुरुवात करायचीच होती तर तू एका चांगल्या नोटवर सुरू करू शकतो ना. कशाला प्रत्येक वेळेला असं कुचकटासारखा ते असं असतात ना चुगलखोर आंटी, तसं म्हणजे त्यांच्यापेक्षा नेक्स्ट लेवल आहेस तू. ते व्लॉगच्या सुरुवातीला पण म्हणतं काय गं कुठे चाललीस तू बाळाला सोडून. असं मी नाही, लोक म्हणतील. काय नाही म्हणत लोक, आम्हाला काय करायचं आहे, ती कुठेही जाऊ देत, 1 दिवस जाऊ देत नाही तर 4 दिवस जाऊ देत, लोकांना काही पडलेलं नाही बाबा. स्वतःच्या मनाची भडासना दुसऱ्यांच्या नावावर खपवून काढू नकोस. आणि बाय द वे ती थोडी तरी रिअल आहे की ती ना बऱ्याच वेळा मी नोटीस केलं आहे की काही गोष्टी तू लपवण्याचा प्रयत्न करतोस पण ती त्या गोष्टी सांगते. म्हणजे तिला असं वाटतं की बाबा उगाचच हे गोष्टी खोटं नको बोलायला, ॲटलिस्ट ती त्या बाबतीत तरी खरी आहे. फॉर एक्झाम्पल आता तू म्हणत होता की मला आता सांभाळायचं आहे, मी कसं सांभाळणार, मग बघावं लागेल आता कसं ॲडजस्ट होतं आहे, आता मला खूप मोठा टास्क आहे. मग तेव्हा ती म्हणाली की नाही माझे आईबाबा पण येणार आहेत. तर प्रत्येक वेळेला ना तिचे आईबाबा येतात, नाही तर तुझी आई येते, कोण ना कोणतरी असतंच. आणि ती फुल टाईम म्हणजे असते, ती असतेच घरामध्ये मुलीला सांभाळायला, केअरटेकर ती असतेच. तर त्याच्यामध्ये काय मोठे तू झेंडे काढलेस, कारण का सोबतीला तुला बरेच लोक होते तिला सांभाळणारे बेबीला. आणि त्याच्यामध्ये साक्षात बाबा पण घरीच असतात. तुझं काम काय ते आजकाल दाखवायला लागलं आहे बाबा की मी काम करतो, मला ऑफिसचे कॉल्स वगैरे येतात वगैरे. पण ते पण काय म्हणजे आहे तर आहे, चाललं आहे वरचेवर असं आपल्या सवडीनुसार काम चाललेलं असतं. आता ह्याचे व्लॉग्स ह्याचे ऑफिसवाले जेव्हा बघतील आणि त्यांना काही खटकलं तर खटकलं, पण तोपर्यंत आहे मज्जाच मज्जा. आणि स्पेशली मी कसं ऑफिसमध्ये ना असं कॉलवर इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करतो ते पण असं दाखवतं. म्हणजे एक असं स्टेटमेंट आहे ना ते असं पाठ करूनच बोलल्यासारखं वाटत होतं. तर तुम्ही चेकआउट करा बघा, तुम्हाला पण तसंच वाटतं का, एकदम पाठ करून वगैरे असं इंग्लिश बोलतो आहे. म्हणजे येतं इंग्लिश पक्या भाऊला,
कळलं रे प्रज्ञा, आम्हाला माहिती आहे तू शिकलेलं आहे, इंग्लिश येतं तुला, मराठीचेच वांदे आहेत फक्त. पण ठीक आहे चल, तुझं म्हणजे थोडं तुझी साईड वेगळी आहे ना, म्हणून ते तुला माफ आहे. सांगायचा उद्देश असा की ते मुलीला सांभाळायचं भांडवल किती करणार रे. तुझ्यापेक्षा कितीतरी लोक अशी आहेत ज्यांचे आई वडील दोघेही घरात नसतात, म्हणजे लहान मूल असतं आणि ते कुठेतरी दुसरीकडे सोपवून जातात. त्यांना स्वतः घरामध्ये मेड ठेवण्याची किंवा ते हेल्पर ठेवण्याची, केअरटेकर ठेवण्याचं आणि ते CCTVs वगैरे लावण्याचं तेवढं पण त्यांच्याकडे फायनान्सेस नसतात की तेवढं ते करू शकतात अफोर्ड. ते पण नाही अफोर्ड करू शकत. ते कुठेतरी बाहेर बेबीसिटिंगला ठेवतात छोट्या छोट्या बाळांना. कोणाची आई नाईट शिफ्ट करते, नर्स वगैरे असेल तर तिला नाईट शिफ्टसाठी वगैरे जावं लागतं, तर रात्री बाळाला सोडून जाते. असे बऱ्याच गोष्टी बऱ्याच लेवलवर होत असतात. पण तुझं काय आहे ना, तू एक स्वतःच्या अशा वेगळ्याच झोनमध्ये आहेस आणि मला कुठेच असं वाटत नाही की तू काहीतरी लोकांना पॉझिटिव्हिटी देण्याचा प्रयत्न करत आहेस. मग ती तुझी रील असू दे, तुझं एखादं पोस्ट असू दे, नाहीतर मग तुझा व्लॉग असू दे, तुझं जे ते कुचकट बोलणं आहे ना, ते सगळीकडे माती करून जातं. त्याकडे आजही सॅटर्डे संडे बाबांची ड्युटी असते. माझा मुलगा मोठा झाला आहे तरीही त्याचं म्हणजे जे काही लागेल त्याला, जे काही त्याचं प्रश्न असतील किंवा जे काही त्याला कुठे घेऊन जाणं म्हणा किंवा त्याचं काही करणं म्हणा, आता सगळं तर स्वतःच करतो, बट स्टील लहानपणापासून आत्तापर्यंत सॅटर्डे संडे बाबा सांभाळणार, नो मॅटर वॉट, आई घरात असली तरी. आणि मुद्दाम आपल्या सासू सासऱ्यांना ना काहीतरी असा प्रश्न विचारतं, कसं वाटतं तुम्हाला आता तुमची मुलगी असं एवढी सक्सेसफुल झाली आहे, काय वाटतं तुम्हाला. त्यांना ना तुझ्या ना पकाऊ वाणीमध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता, तरी पण त्यांनी आपलं सांगितलं नाही, बरं वाटतं, छान वाटतं. तर उगाच स्वतःचं ज्ञान एक्स्ट्रा द्यायला तिकडे पण ह्याने कमी नाही केलं. तिथे पण म्हणे की हुंडा घेतात काही लोक, ते हुंडा काय वन टाईम असतं, चांगली शिकलेली पोरगी करा. माहिती काय म्हणजे इनडायरेक्टली तुझा म्हणण्याचा काय उद्देश होता, अर्थ काय होता. खरं तर तू असं म्हणायला पाहिजे की हुंडा तर घेतलाच नाही पाहिजे, हुंडा घेता कामा नयेच, पण कुठल्याही क्रायटेरियाला तुम्ही असं म्हणजे पैशाशी रिलेटेड क्रायटेरिया डोळ्यासमोर धरून लग्न ही गोष्ट करायचीच नसते, तर ते खऱ्या अर्थाने पॉझिटिव्हिटी स्प्रेड करणं झालं असतं. तू काय म्हणालास की हुंडा घेऊ नका, हुंडा काय वन टाईमच असतो, पण चांगली शिकलेली सवरलेली आणि चांगली कमावती बायको करा. याचा अर्थ काय होतो, इनडायरेक्टली तू कबूल केलंसच की याचे काय ते आण दो ते काय स्टेडी म्हणजे इन्कम राहील ना. हुंडा काय फार तर 1-2 वर्षामध्ये संपून जाईल, पण हे काय वर्षानुवर्ष जोपर्यंत गाडी चालू आहे तोपर्यंत चालतच राहील. हे मी नाही, हे सगळं तू स्वतः बोलला आहेस. आणि मग ते कव्हरअप करायला म्हणतो की नाही म्हणजे स्वतः इंडिपेंडेंट होतात ना मुली, म्हणजे त्यांना दुसऱ्यांच्या जीवावर राहायला नको, दुसऱ्यांवर डिपेंडेंट राहायला नको, स्वतःचं सगळं स्वतः करू शकतात, त्याचे एक मजाच वेगळी असते वगैरे. हे सगळ्या गोष्टी तू बोललास, पण ते सगळं कव्हरअपचं होतं. पण मूळ उद्देश तुझा आम्हाला कळला, जे तू आधी बोलून गेलास, कळत नकळत का होईना समजलं बरं का मला. आणि असे लोक बहुतेक तुझ्याच अवतीभोवती आहेत, म्हणजे ज्या लोकांचे तू एक्झाम्पल देत असतोस ना, की असं मला असं खूप जण असं म्हणतात की माझ्या घरचे माझ्या लग्नाच्या मागे लागले, तर तशा लोकांना मी इन्फ्लुएन्स करतो किंवा मी तशा लोकांना मोटिवेट करतो की मुलींना जबरदस्ती करू नका, लग्न केलंच पाहिजे, लग्न तर होणारच आहे, पण त्यांना थोडे त्यांचे पंख पसरवू द्या, त्यांना उडू द्या, थोडं त्यांना शिक्षण घेऊ द्या वगैरे. तर मला वाटतं आजकाल हे कुठले लोक आहेत की जे तुला फॉलो करतात आणि असे फालतू प्रॉब्लेम्स घेऊन येतात. मला नाही वाटत आजकाल कोणतेही पॅरेंट्स आपल्या मुलीला बाबा तू शिक्षण बाजूला ठेव आणि लग्न कर असं म्हणत असतील. आणि जर ते तुला फॉलो करत असतील, असे लोक असतील, तर मग तुला फॉलो करणाऱ्यांचं म्हणजे त्यांचं क्लासच वेगळा आहे, थर्ड क्लास. एकतर ते थर्ड क्लास आहेत किंवा त्यांच्या आयुष्यात दुसरं काहीच नाही राहिलेलं, म्हणून त्यांना फक्त लग्न करायचं आहे, हे एकच अल्टिमेट मोटिव्ह आहे त्यांचा. आणि शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट जी कान उघडून ऐक, की प्रत्येक वेळेला ज्या इंडिपेंडेंट स्त्रिया, ज्या जॉब करतात, नोकरी करतात अशा स्त्रिया आणि ज्या दरडोई उत्पन्न आणतात अशा स्त्रिया, ह्याच महान असतात, ह्याच सर्व काही असतात आणि त्याच खऱ्या अर्थाने म्हणजे खरं स्ट्रॉंग वुमेन असतात असं काहीही नाही.
प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक स्त्रीची स्टोरी ही वेगवेगळी असते. काही लोकांची मजबुरी असते, त्यांच्याकडे शिक्षण असतं, कॅलिबर असतं, सगळं काही असतं, पण ती त्यांची चॉईस असते म्हणा, किंवा काही ना काही कारणांमुळे म्हणा त्यांना नाही करता येत. त्याचा अर्थ असा नाही की त्या कुठल्याही अँगलने कमी आहेत. तुझ्या व्लॉग्समधनं किंवा तुझ्या बोलण्यामधनं ना ते सततचं जे मटेरियलिस्टिक गोष्टींचं, किंवा एका स्त्रीला फक्त पैसे कमावण्याची मशीन आणि तीच सगळं काही आहे जर ती पैसे कमवून आणते, हे परत परत प्रीच करणं आणि ह्याच्यावर एम्फसाईज करणं थोडं बंद कर. आणि तू कितीही म्हणालास ना तरी तू ते वेळोवेळी दाखवून दिलेलं आहेस. इवन जेव्हा ते मॅकबुक आलेलं ना, तेव्हा ते मॅकबुक जिला मिळालं आहे त्याच्यापेक्षाही दुप्पट आनंद तुझ्या चेहऱ्यावर होता, आणि ते फुकटचा मिळालेल्याचा होता की बॉस हे तर अपनी लाईफ सेट आहे. हे तर म्हणजे तू परत परत स्वतःला असं हे समजून घेतो आहेस की बाबा म्हणजे जे पण आहे ना, मी एकदम परफेक्ट चॉईस केली आहे. म्हणजे तुझा सोल जो मोटिव्ह होता ना, तो परिपूर्ण झाल्याचा आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसत होता. पण एवढाच जर तुझ्यामध्ये दम आहे ना, तर स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या जीवावर कमवून दाखव. राहिली गोष्ट, तू सांगत होतास की ते काहीतरी इव्हेंट आहे आणि त्या इव्हेंटमध्ये हिला इन्व्हाइट केलं आहे, आणि आता मी तुम्हाला कसं समजावून सांगू. ॲक्च्युली ना ते असं इन्व्हिटेशन येतं आणि 1000 लोक असतील तर त्यापैकी फक्त 100 लोकांनाच येतं, तर त्याच्यामध्ये हिला पण आला आहे. आणि तर कसं समजावून सांगू, एवढं काय म्हणजे टफ नाही आहे, आम्हाला काही समजणार नाही असं. म्हणजे तूच एकटा काहीतरी, तू आणि तुझी बायकोच कॉर्पोरेटमध्ये काम करतात आणि बाकीच्यांना काय कळतच नाही, आता त्यांना कसं समजावून सांगणार घरी, असं काहीतरी उगाचच खोटा आणू नकोस. आणि असं काही मोठं तिने केलेलं नाही, आम्हाला पण माहिती आहे काय चालतं आणि कसं काय सिस्टम वर्क करतं. एकतर ती HR मध्ये आहे आणि HR वाल्यांना ही एक असाईन असतं, टास्क असतो की त्यांना ग्रुप ॲक्टिव्हिटीज वगैरे घ्यायचे असतात. त्याच्यामध्ये एक स्पेशल टीम असते जी एम्प्लॉई एंगेजमेंट त्यांना असाईन केलेलं असतं, आणि त्याच्यासाठी ते लोक वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज आणि वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. आणि त्यासाठी त्या लोकांना जिथे जिथे इव्हेंट होतात तिथे तिथे त्यांना जावं लागतं, कारण मेजरली ते लोकच हे सगळ्या गोष्टी अरेंज करून देत असतात कंपनीसाठी, कंपनीच्या एम्प्लॉईजसाठी. आणि ही गोष्ट चिवने स्वतःही सांगितली की आम्ही तिथे असं काही गोष्टी करणार आहोत, आम्ही अशा ॲक्टिव्हिटीज वगैरे काही असं केलं आहे, प्लॅन केले आहेत, सो त्याच्यासाठी आम्ही तिथे जात आहोत. सो त्याच्यामध्ये असं काय नव्हतं की तिने असं काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी केलं आहे आणि तिला स्पेशल इन्व्हिटेशन वगैरे आलं आहे, असं काहीही नव्हतं. तो तिच्या जॉबचाच एक पार्ट आहे आणि त्याच्यासाठी तिला तिथे बोलवलं गेलं होतं, आणि तिच्याबरोबर इतरही म्हणजे फुल टीम जाणार होती. सो चिल ब्रो, चिल. जास्त उगाचच ज्या गोष्टीत तुला स्वतःला ज्ञान नाही ना, त्या गोष्टीतलं ज्ञान दुसऱ्यांना असेल की नाही ह्याचा डाऊट तू नकोच घेऊस. थँक गॉड त्या चिवताईमध्ये तरी ॲटलिस्ट थोडंसं तरी काहीतरी सेन्स आहे आणि थोडंसं तरी ट्रूथफुलनेस आहे. आता काय माहिती खरोखरच ती ट्रू आहे की तिचे ऑफिसचे लोक पण हे सगळे व्हिडिओज वगैरे बघतात आणि त्याच्यामुळे मग तिथे आपण खोटं पडायला नको ह्यासाठी ती कव्हरअप करते आणि ती खरं बोलून ठेवते. कारण काय ह्याचं काय आहे, ह्याचं तर हा बहुतेक बदनामच झालेला आहे, पण तिचं जे आहे थोडं इमेज ते तिला आता सांभाळून ठेवायचं आहे, त्याच्यामुळे ती बहुतेक ऑन कॅमेरा तरी खोटं बोलत नसावी असा एक माझा अंदाज आहे. बट अदरवाईज ती एक नर्ड वुमन आहे की फक्त ते अभ्यासात, आणि जसं तिने स्वतःचं पिक्चर पोर्ट्रे केलं होतं की मी अशी होती, मला काहीच माहिती नव्हतं, मी बुक्स वाचायची आणि मी झोपायची आणि माझी दादा, माझी वहिनी, माझी आई आणि माझी बाबा हेच अशी शेलमध्ये वाढलेली, तशीच ती आहे. कारण जेव्हा ती प्रमोशनचे वगैरे व्हिडिओ करते तेव्हा तिला बघायचं लाईक रिअली तिने जेव्हा लिपस्टिकचं केलं होतं की कशी ही लिपस्टिकचा कलर पास होत नाही आणि कलर लागत नाही दुसऱ्या कपड्यांना वगैरे, तर तेव्हा ती म्हणाली, जसं आपण ते मोदकाचं तर हे आधी बघितलंच होतं की ते मोदकाच्या ह्याच्यामध्ये तिने मिक्सरची ॲड केली होती. लाईक मोदकाचं सारण बनवणं आणि मिक्सरचा काहीच संबंध नाही आहे. तर त्याचप्रमाणे तिने ते लिपस्टिकची ॲड केलेली आणि ती म्हणाली, बघा ना कसे माझ्या स्कार्फला लिपस्टिकचे डाग लागतात आणि मग हे डाग जातच नाही, तर ह्याला सोल्युशन म्हणून मी अजून 2 लिपस्टिक मागवल्या. अरे लिपस्टिकचे डाग लागत आहेत तर त्याचं सोल्युशन म्हणून तू लिपस्टिकच मागवल्या, काय अर्थ आहे या गोष्टीला? मी विचार केला होता की काहीतरी असं सर्फ एक्सेल किंवा असं काहीतरी कुठल्या तरी डिटर्जंटची ॲड असेल किंवा काहीतरी असं सोल्युशन असेल जे लिपस्टिकचे डाग काढतं, तर आपल्याला झमुऱ्याला सांगता येईल ना, आणि त्याच्या टॉवेलला डाग लागतात. पण आपल्या ताई उलट्याच आहेत, त्यांनी काय केलं, अशी लिपस्टिक मागवली की जिचे डाग लागत नाहीत. तर झमुऱ्या बघ,
म्हणजे तू जर बघत असशील ना, ऐकत असशील ना हे पॉडकास्ट, तर बघ तू असा गिफ्ट देऊ शकतो. म्हणजे तुझ्या तिकडे लोक आले ना राहायला की त्यांना अशी लिपस्टिक गिफ्ट दे आणि त्यांना सांग इथे जोपर्यंत तुम्ही आहात ना तर हीच लिपस्टिक लावायची, म्हणजे ना तुझ्या टॉवेलला डाग नाही लागणार. कशी वाटली माझी आयडिया? तर असे एक एक नमुने आहेत मंडळी. काय बोलावं ह्या लोकांना, काय करायचं भगवान, हे कहा रे तू. असो तर मग मंडळी, ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय बाय. मासलामा.